हे पहिलं कृषी प्रदर्शन दिल्लीमध्ये प्रगती मैदानावर ज्यांनी भरवलं होतं असे आम्हा सर्वांचे मार्गदर्शक स्वर्गीय भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला मान्यवर साहेब माननीय आमदार श्री अहमद झंझट साहेब, माननीय आमदार श्री नितीनजी देशमुख साहेब, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सन्माननीय सदस्य माननीय श्री विठ्ठल सर पाटील, माननीय श्री केशवरावजी तायडे, माननीय सौभाग्यवती हेमलता, सुस्वागतम. कष्ट करीत कोणत्याही आर्थिक लाभाची अपेक्षा न करता निस्वार्थ सेवाभावाने उत्पादित करीत उदरभरण करणारा हा युवकांचा देश आहे. 140 कोटी लोकसंख्येला 2 वेळचं सकस अन्न पुरवण्याचं काम या निर्मितीमागे एक कृषी शास्त्रज्ञ ज्यांचं काल निवर्तन झालं असे हरित क्रांतीचे आपण स्वर्गीय एम.एस. स्वामीनाथन साहेबांना आपल्या जागेवरच 1 मिनिट उभं राहूया आणि हरित क्रांतीचे प्रणेते ज्यांनी आपल्या देशाला गहू आणि तांदळाच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण स्वामीनाथन साहेबांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करूया. सावधान. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं. मी सभेची औपचारिकता म्हणून मी विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू या सगळ्या कौतुकाची पावती आहे आणि आम्हाला अभिमान आहे की आपण विदर्भाचे सुपुत्र आहात. आजच्या या सभेसाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय कृषी मंत्री स्वागत करावं. मी संशोधन संचालक डॉक्टर विलास खर्चे संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर धनराज उंदीरवाडे साहेब यांना पुनश्च विनंती करतो की त्यांनी माननीय आमदार श्री प्रकाश बारसाळे साहेब यांचं देखील स्वागत त्यांनी माननीय श्री रावसाहेब ठाकरे साहेब महासंचालक महाराष्ट्र कृषी बाबू खंडेलवाल साहेब यांचं सुद्धा स्वागत करावं. आदरणीय उंदीरवाडे साहेब. परिषदेचे सदस्य यांचं स्वागत करावं. उंदीरवाडे सरांना पुनश्च विनंती आहे की आदरणीय आमदार विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सन्माननीय सदस्य करतो की त्यांनी आदरणीय सुनील चव्हाण साहेब आयुक्त कृषी यांचं स्वागत करावं. खर्चे सर आपणास विनंती आहे की आपण साहेब करतील. खर्चे सर आपणास विनंती आहे की आपण विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉक्टर खर्चे सरांना विनंती आहे की त्यांनी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य डॉक्टर वाय.जी. प्रसाद साहेब यांचं स्वागत करावं. डॉक्टर उंदीरवाडे साहेब आपणास विनंती आहे की आपण विद्यापीठ
डॉक्टर खर्चे सर प्लीज आहे. विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉ. या प्रसंगी उपस्थित विद्यापीठ अकोला व कृषी विभाग महाराष्ट्र शासनाचा संयुक्त विद्यमानं शिवार फेरी 2023 आपल्या विद्यापीठाच्या स्थापना दिनाचं औचित्य साधून डॉक्टर पंजाबराव देशमुख उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीस मी विनम्र अभिवादन करतो. आज या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या देशाचे केंद्रीय मंत्री कार्यकारी परिषद सदस्य आमदार विप्लव बाजोरिया साहेब, कार्यकारी परिषद सदस्य आमदार माननीय प्रकाश भासाकळे साहेब, त्याचप्रमाणे आमदार हरीश पिंपळे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आमच्या कार्यकारी परिषद सदस्य आमदार तारडे, श्रीमती हेमलता अंधारे, वाजी प्रसाद साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले जिल्ह्याचे कलेक्टर अजित कुंभार साहेब, SP गुगे साहेब. आज आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा स्थापना दिनाचं औचित्य साधून 20 ऑक्टोबर 1969 हा स्थापना दिन आपला आहे. हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी घेतलेलं आहे. मला या सांगायला आनंद वाटतो की आपल्या विद्यापीठाची स्थापना 19 संशोधन केंद्र आहेत, त्यापैकी त्यामध्ये 24 ऑल क्वांट रिसर्च प्रोजेक्ट आहे. विद्यापीठानं असं 54 वर्षामध्ये भरीव असं संशोधनाचं काम केलं. 181 वाहन विकसित करणं या तंत्रज्ञानामध्ये मिळालेले आहे. आपल्या यामध्ये हे संशोधन जे झालं हे शेतकऱ्यांच्यापर्यंत गेलं पाहिजे. त्या आणि याच्या प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत त्या 13 कंपन्या यामध्ये त्यांचे सुद्धा लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन या ठिकाणी उभा राहिलेलं आहे आणि शेतकऱ्यांना विद्यार्थ्यांना हे सर्व बघायला मिळावं. विद्यापीठाचा संपूर्ण विद्यापीठ हे प्रेझेंटेबल फॉर्म मध्ये आम्ही ठेवलेलं आहे एवढं. आणि त्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं बीजोत्पादन कार्यक्रम प्रोग्राम घेत असताना मला मोठ्या प्रमाणावर आपण याचं बीजोत्पादन प्रोग्राम घेतलाय. 1529 हेक्टरवर आपण बीजोत्पादन खरीप हंगामाचा बीजोत्पादन प्रोग्राम घेतलाय. पैदास बियाण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवलेला आहे आणि यावर्षी आमचा माननीय
18,000 एक क्विंटल पर्यंत बियाणं ब्रीडरशील बियाणं आम्ही विद्यापीठाने आपल्या तयार करायचा ठेवलं मानस केलेला आहे. आणि आमचं शास्त्रज्ञ कर्मचारी हेक्टर उभा आहे आणि त्यामधून हे बीजोत्पादन कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर हे भरीव असं काम आमच्या शास्त्रज्ञांनी केलं आणि गेल्या हे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन उभा करत असताना 3 महिने आपल्या एप्रिल आज आपण त्याचे साक्षीदार आहात. तर त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आज विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर आपण काय बघणार आहोत तर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी आहेत काढणी पश्चात तंत्रज्ञान प्रोसेसिंगचं. त्या ठिकाणी आपण 32 इक्विपमेंट आम्ही तयार केलेले आहेत आणि 32 इक्विपमेंट आम्ही या अवजार या ठिकाणी आम्ही आपल्याला बघायला मिळतील. या ठिकाणी आपण बघावं, एक दिवस सुद्धा कमी पडतो बघण्यासाठी, इतकं त्या ठिकाणी बघायला आहे. एकात्मिक शेती पद्धतीचं मॉडेल जे आपला बघायला मिळतील. कडधान्य सुधार प्रकारचे 22 वाण, त्याचं संशोधन, तेलबिया संशोधनाचं याच्या सूर्यफुलाचे 3 वाण, 3 हायब्रिड्स, भुईमुगाचे 7 वाण आणि सोयाबीनचे 11 वाण या ठिकाणी कॅनोपी मॅनेजमेंट या ठिकाणी केले ते या ठिकाणी बघायला मिळेल. एक हेक्टरी साधारण 40-45 क्विंटल पर्यंत कापूस कसा जाऊ शकतो हे तंत्रज्ञान आपण या ठिकाणी मांडलेलं आहे. 17 फळ संशोधन केंद्रामध्ये आपण नागली असेल, बर्टी असेल, हे सर्व मायनॉर मिलेट आपण 6 हेक्टरवर बाजूला या ठिकाणी थोडे आहेत पण बाजूला या ठिकाणी 6 हेक्टरचं डेमॉन्स्ट्रेशन खूप चांगलं. आमच्या विद्यापीठानं या ठिकाणी सोलर फेन्सिंग जवळजवळ 110 हेक्टरवर आम्ही केलं आणि या ठिकाणी सोलर फेन्सिंग रिझल्ट इतके छान आले सर की बाहेर तुम्हाला हरणाचे कोळीचे अशा पद्धतीने सोलर फेन्सिंग आम्ही केलेलं आहे. आणि यासाठी आम्हाला आमच्या कार्यकारी परिषदेने त्या ठिकाणी आम्हाला मान्यता त्या ठिकाणी दिली की अशा पद्धतीचं आम्हाला या संपूर्ण कार्यकारी परिषदेच्या प्रत्येक बाबीमध्ये आम्हाला त्यांचं सहकार्य असतं. त्यापासून आपल्याला दुधाइतके पैसे कसे मिळवता येतील त्या दृष्टीनं आम्ही वर्मी कंपोस्ट केलं, वर्मी वॉश तयार केला, अर्थवर्म तयार केले. नंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं त्या ठिकाणी फॉरेस्ट कॅक्टसवर संशोधन आम्ही चालू केलं. 3 वर्ष कंटिन्यू दुष्काळ पडला तरी सुद्धा आपल्याला फॉरेस्ट कॅक्टस मध्ये हेक्टरी 25एकच सांगायचंय की गडकरी साहेबांचं आपल्या विद्यापीठामध्ये PDQE मध्ये आम्हाला 36 फार्म पॉइंट हायवेच्या काळाच्या वर्क मधून आम्हाला तयार करून दिले आणि 36 फार्म पॉइंट मध्ये हेक्टर जमीन आमचे पाण्याखाली आलेली आहे आणि बाकीचे जमीन आम्हाला पाण्याखाली आणण्यासाठी नेटवर्क प्रोजेक्ट आम्ही सबमिट केलेला आहे. नंतर आपल्या विद्यापीठाला नागपूर येथे कन्व्हेन्शन सेंटर 200
महाराष्ट्र शासनाने आम्हाला गेल्या 3 महिन्यापूर्वी आम्हाला मंजुरी दिली, त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचं आणि साहेबांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. नंतर या कृषी महाविद्यालय आणि ते काम या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. यवतमाळ कॉलेजला सुद्धा आम्हाला फंड मंजूर झालेले आहे. त्यामुळे मी आपलं ऋण व्यक्त करतो. आणि त्याला जर मंजुरी आम्हाला मिळाली तर आम्हाला या ठिकाणी आमचं संपूर्ण विद्यापीठ हे इरिगेटेड करता येईल. विदर्भामध्ये इतकी चांगली आमच्या जमीन, एवढी 5000 हेक्टर जमीन आहे. हे जरा खराब झालेले आहेत. एक्झिबिशन दरवर्षी आम्ही भरवणार आहोत. त्या दृष्टीने शेतकरी आल्यानंतर त्या ठिकाणी वेगळं आपण इक्विसॅटला जातो, ICR मध्ये जातो, त्या ठिकाणी वेगळे आम्हाला चित्र बघायला मिळतं. आणि रस्त्यावर लोक किंमत करतात. उत्तेजन मिळावं, त्यांना काहीतरी त्यांच्या कामाचं चीज व्हावं म्हणून आम्ही संशोधनामध्ये बेस्ट रिसर्च स्टेशन अवॉर्ड, बेस्ट सायंटिस्ट अवॉर्ड, आणि एक्सटेन्शन मध्ये बेस्ट KVK अवॉर्ड आणि बेस्ट एक्सटेन्शन वर्कर अवॉर्ड, हे सगळे आम्ही कमिटी तयार करून याची स्क्रुटनी केलेली आहे. आणि हे अवॉर्ड आपण 20 ऑक्टोबरला आपल्या शाबासकी दिली असं होईल. आणि त्या दृष्टीने हा उपक्रम आम्ही या वर्षी चालू केलेला आहे. तर सर, आपण या आम्हाला शब्द दिल्याप्रमाणे आपण या ठिकाणी आमचं कार्यक्रमाचं या ठिकाणी युवा फेरीचं उद्घाटन कार्यक्रम आपण आला. आपले पण त्याच्या काही कारणामुळे ते येऊ शकले नाही. पण त्यांचं खूप मोठं सहकार्य प्रत्येक बाबीमध्ये आपल्याला असतं. त्यामध्ये आपल्याला पुढचे कार्यक्रम जे असतील त्यावेळेस आग्रहाने आम्ही त्यांना विनंती करू. तर आपला पुन्हा एकदा गावातील शेतकऱ्याला जाऊन सांगावं, 3 दिवस आपण हे प्रदर्शन, हे एक्झिबिशन खुलं राहणार आहे, शिवार फेरी, त्या दृष्टीनं आम्ही नियोजन केलेलं आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत. कुलगुरू डॉक्टर शरद गडाख साहेबांनी 1 वर्षापूर्वी या विद्यापीठाच्या कुलगुरू पदाचा प्रभार स्वीकारला आणि विदर्भामधल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक गाव हे आदर्श गाव करण्याचा आम्ही संकल्प केला. कुलगुरू या दृष्टिकोनातून आमचं काम चाललेलं आहे. सरांच्या मार्गदर्शनामध्ये कृषीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर कसं करता येईल, त्यांना व्यावसायिक दृष्टिकोनातून कौशल्य कसं देता येईल, या दृष्टिकोनातून विविध फोरमची सुद्धा स्थापना करण्यात आलेली आहे. सर, आपले धन्यवाद. सर, सध्या आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष चाललेलं आहे आणि पौष्टिक तृणधान्याचा प्रचार प्रसार होण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाअंतर्गत नामदार नितीनजी गडकरी साहेब, आपणास मी सविनय विनंती करतो की
सेंद्रिय शेतीचे पुरस्कर्ते श्री श्रीकृष्ण ठोंबरे जे विद्यापीठाच्या एक्सटेन्शन काउन्सिलचे सुद्धा मेंबर आहेत. तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला येथील मी माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब आपणास विनंती करतो की श्रीमती वंदना राजेश ढोरे यांना सुद्धा आपण यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला व कृषी उद्घाटन समारंभाला उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके इथं उपस्थित या विद्यापीठाचे कुलगुरू परिषदेच्या अध्यक्षा सन्माननीय संगीताताई अडाव, इथं उपस्थित सन्माननीय श्री वसंतजी खंडेलवाल, सन्माननीय श्री प्रकाशरावजी भारसाकळे, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षक महासंचालक सन्माननीय श्री रावसाहेबजी बागडे, माननीय श्री केशवरावजी तायडे, माननीय श्रीमती हेमलताजी अंधारे, गडकरी साहेबांचं भाषण ऐकायचं असल्यामुळं मी सर्व मान्यवरांची या ठिकाणी क्षमा मागतो. व्यासपीठावरील शास्त्रज्ञ डॉक्टर MS स्वामीनाथन साहेबांना मी राज्याचा आपण साजरी केली, ईदही साजरी केली. या दोन्हीही महत्त्वाच्या सणाच्या मी आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. या राज्याचा कृषी मंत्री म्हणून आजच्या या उद्घाटन बऱ्याच जणांना बऱ्याच गोष्टी माहीत नसतील, पण माझ्या जीवनात मागच्या 13-14 वर्षात संधी मिळाली नाही. म्हणून आज या विदर्भाच्या मातीत येऊन मी पहिल्यांदा ती सांगायची गडकरी साहेबांच्या समोर हिम्मत करतोय. मंत्री म्हणून मी तुम्हाला समोर दिसलोही नसतो जर मला 2010ला राज्याचे भाजपचे अध्यक्ष म्हणून विधान परिषदेची उमेदवारी आदरणीय गडकरी
संशोधन आपण या कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दाखवणार असतो. वेगवेगळ्या बीज संशोधनाचं आपण या ठिकाणी एक बीज उत्पादन करण्यामध्ये सिंहाचा वाटा या ठिकाणी नक्कीच राजकीय परिस्थितीमध्ये आदरणीय गडकरी साहेबांचा हे मी जीवनात कधी विसरू शकत नाही. देवेंद्रजी फडणवीस सर, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या सर्वांचे मी आभार मानतो की मला या कृषी विभागाची जबाबदारी दिली. शेतकऱ्याचा करायची जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेतली. पण आज त्या संबंध राज्यातल्या शेतकऱ्याच्या विभागाची जबाबदारी कृषी मंत्री म्हणून माझ्यावर यांनी दिली. त्याबद्दल मी या तिघांचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आणि सगळ्यात महत्वाचं, माझं आयुष्यामध्ये समाजकारणामध्ये आल्यानंतर, राजकारणामध्ये आल्यानंतर सुदैवानं आज ही जबाबदारी माझ्यावर आलेली आहे. आज आपल्या राज्यामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत. हेक्टरावर जमिनी आहे. या 4ही कृषी विद्यापीठाचे वेगवेगळ्या पिकावर, झाडावर, रोपावर दृष्टीने आज शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडवून आणायची असेल तर उत्पन्नावर मी जरी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो असलो तरी माझ्यापेक्षा अधिकचा अनुभव, अधिकच काम शेती या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आदरणीय गडकरी साहेबांना प्रचंड आहे. पण आज मूलतः सगळ्यात मोठी अडचण शेतकऱ्याच्या समोर काय आहे? ही मी परंपरागत वडिलोपार्जित आहे तशीच केली पाहिजे. कारण पूर्वी एक काळ होता ज्यावेळेस शेती सर्वोत्तम होती. सगळ्या नैसर्गिक संकटाला तोंड देत आज ही शेतकऱ्याची जात या आभाळाखाली व्यवसाय करणारी जर कुठली असेल तर ती शेतकऱ्याची जात हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. म्हणून माझ्या नवतरुण पिकवलेल्या उत्पादनाचा भाव मिळणार. त्याच्यासाठी कृषी विभाग म्हणून, राज्य सरकार म्हणून, केंद्र सरकार म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस परिस्थिती काही ठिकाणी अशी झाली होती
होती की अति पाऊस पडल्यामुळं पिकं वाया जातील का काय, आणि परिस्थिती अशी झाली होती की पाऊसच पडला नाही म्हणून दुबार पेरणी करून सुद्धा तिसऱ्यांदा कुठंतरी थोडंसं उगवलं अशी परिस्थिती असताना मी सहज विद्यापीठाशी चर्चा करत होतो. केंद्र सरकारने MSP ठरवून दिला, कृषी मूल्य आयोगाने प्रत्येक पिकाचा उत्पादन खर्च आणि त्याच्यावर शेतकऱ्याचा फायदा ठरवून भाव ठरवले. त्याच्यात उद्या परिस्थिती काय होईल काय हे तुमच्या माझ्या हातात नाही. अनेक पिकं अशी आहेत की ज्याचे भाव आपला हा देश ठरवू शकत नाही, तर आपले पिकं अनेक अशी आहेत ज्याचे भाव आंतरराष्ट्रीय पातळीवरून ठरवले जातात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या समोर सगळ्यात पहिलं आणि मोठं आव्हान कुठलं असेल तर सगळ्यात पहिलं आणि मोठं आव्हान या बदललेल्या नैसर्गिक परिस्थितीनुसार आपल्याला आपले क्रॉप पॅटर्न म्हणजे शेती करण्याचे प्रयोग सुद्धा बदलावा लागतील. आणि हा बदल करत असताना कृषी विभागानं आणि विद्यापीठानं सगळ्यात मोठी जबाबदारी जर कुठली स्वीकारावी असेल तर या शेतकऱ्यांना जे आम्ही बीज देतोय, जे बेणं देतोय, जे बियाणं देतोय ते अशा पद्धतीने दिलं पाहिजे की उद्या पेरल्यानंतर सलग 21 दिवस जरी खंड पडला, पाऊस पडला नाही तरी त्या बियाण्याने 21 दिवस तग धरली पाहिजे. आणि पुन्हा पाऊस पडल्यानंतर सुद्धा आज जे उत्पन्न तुम्ही या शिवार फेरीमध्ये आम्हाला दाखवलंय तेवढं शेतकऱ्याच्या पदरी पडलं पाहिजे. दुसरा बदल काय करणं आवश्यक आहे तर हे सगळं करत असताना आम्हाला उत्पादन तर तेवढं मिळालंच पाहिजे, बदलत्या नैसर्गिक परिस्थितीत मिळालं पाहिजे. आणि बदलत्या नैसर्गिक परिस्थितीमध्ये उत्पादन मिळत असताना शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चामध्ये सुद्धा कमी आणली पाहिजे. म्हणून विद्यापीठाच्या त्या बैठकीमध्ये राज्याचा कृषी मंत्री म्हणून 4ही विद्यापीठाच्या कुलगुरूंना मी सांगितलं की असे प्रयोग 100 एकरचे तुम्ही घ्या. कारण आतापासून 1.5 महिना झाला त्या बैठकीला, कदाचित 1.5 महिन्यापूर्वी ती बैठक घेतली होती. सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, कापूस असेल, पहिली फवारणी सुद्धा कदाचित झाली नसेल त्यावेळेस. त्यावेळेस बैठक घेऊन मी या 4ही विद्यापीठाला सांगितलं की तुम्ही आधुनिक तंत्रज्ञान वापरून, यांत्रिकीकरणाचा जास्त वापर करून या ठिकाणी मला 100 एकरच्या वेगवेगळ्या पिकाचं प्लॉट 4ही विद्यापीठाने घ्या आणि त्याच्यात कमीत कमी यांत्रिकीकरण आणि यंत्रसामुग्री वापरून या शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चामध्ये 20% बचत कशी करू शकू. ती जर 20% बचत करायचं जर या विद्यापीठाने आणि कृषी विभागाने जबाबदारी घेतली आणि केंद्र सरकारने जर मदत केली तर नक्कीच या ठिकाणी मी आपल्याला विश्वास देतो की सर्वाधिक फायदा हा कृषी विभागाला झाल्याशिवाय राहणार नाही, माझ्या जीवनामध्ये शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार. आज बघा एवढं बोललं की लगेच पाऊस पडायला चालू झाला. सकाळी तुम्ही वाशिमला होतात गडकरी साहेब, तिथेही पाऊस, इथं आला तिथेही पाऊस. मराठवाड्यामध्ये जरा पाऊस कमी, जरा आपण मराठवाड्यातही आला तर राहिलेला पावसाचा पण आमचा जो डिस्ट्रेस तयार झालाय तो पण भरून निघेल, माझी विनंती. म्हणून मी आपल्याला सांगतो की शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदल घडू शकतो. अरे आदरणीय गडकरी साहेबांनी बघा, मला आठवतं मी त्यावेळेस पुण्याला लॉ कॉलेजला ऍडमिशन होतं आणि कधीतरी त्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून मुंडे साहेब आणि बांधकाम मंत्री म्हणून गडकरी साहेब त्यावेळेस मुंबईहून पुण्याला किंवा पुण्याहून मुंबईला यायचं म्हणजे काय अवस्थेत यावं लागायचं. त्यावेळेस आजही पुणे मुंबई एक्सप्रेसवे प्रत्येकाच्या स्मरणात राहतो. आणि आज देशामध्ये संबंध इन्फ्रा जे बदलला, मी रात्री विमानाने आलो नाही सर, मी गाडीने आलो. आणि आजकाल विमानाने हेलिकॉप्टर मध्ये फिरण्यापेक्षा गाडीनं फिरायला मजा वाटते. याचं कारण असं आहे की आपण गडकरी साहेब या देशातले रस्ते फार चांगले आणि ह्याला कुणीही नाकारू शकत नाही. म्हणून मी गडकरी साहेबांना विनंती केली की लोकसभेच्या निवडणुका याला आणखी वर्षभर वेळ आहे.
जर मधल्या ह्या काळामध्ये कृषी विभागाची जबाबदारी सुद्धा तुम्ही जर तुमच्या खांद्यावर घेतली तर आमच्या या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये सुद्धा या देशातल्या, फक्त महाराष्ट्राच्या नाही देशातल्या, बदल झाल्याशिवाय राहणार. इच्छाशक्ती असायला पाहिजे. इच्छाशक्ती असल्यावर काय बदल होऊ शकतो हे अनेक उदाहरणं आपण पाहिलेत. त्यातलं आज उदाहरण आजच्या पिढीला सांगायचं झालं तर इच्छाशक्ती असल्यावर देशातील इन्फ्रा, देशातील रस्ते, देशातील पुलं हे सगळा बदल, हा विकास होऊ शकतो हे दाखवून या ठिकाणी आपल्याला गडकरी साहेबांनी दिलेलं आहे. म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज गडकरी साहेबांना कृषी विभाग म्हणजे बघा, मधल्या काळात मी सामाजिक न्याय विभागाचा मंत्री होतो. माझ्या मतदारसंघात माझ्यावर तर त्यांनी एवढं प्रेम केलं की कदाचित एवढं प्रेम कुणावर केलं नसेल. एवढा विकासासाठी त्यांनी मला निधी दिला. मी काय, कसा आहे, कुठे आहे, काय विषय नाही, पण खरंच सांगतो मला आजही तो क्षण आठवतोय ज्या क्षणामध्ये ज्यावेळेस गडकरी साहेब राज्याचे अध्यक्ष होते आणि पुण्याला मी मोदी साहेबांची सभा घेतली होती. त्यावेळेस मुंडे साहेब देशाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. त्याच्यानंतर मधल्या काळात कधी त्यांचं समोर मला भाषण करायची वेळ आली नाही. आणि आज तुम्ही आमदारकीची उमेदवारी 2010ला दिलेला व्यक्ती आज राज्याचा कृषी मंत्री म्हणून तुमच्या समोर बोलतोय. हा तुम्ही माझा केलेला गौरव आहे राजकीय जीवनामधला, तो मी कधीच विसरू शकत नाही. विद्यापीठाने काही मागण्या केल्या, मागून मागून विद्यापीठाने मागितले 3,47,00,000 सांगताना त्यांनी 347 लाख म्हणले. मला वाटलं 347 कोटी मागतील का काय. जशी शेतकऱ्याची अवस्था आहे तशी कृषी विभागाची सुद्धा अवस्था तशीच आहे, विभाग म्हणून, बजेट म्हणून. पण आज एक जिम्मेदारीने सांगतो, गडकरी साहेबांच्या समोर सांगतो आणि इथं उपस्थित सर्व शेतकऱ्यांच्या समोर सांगतो की आपण या विद्यापीठानं एक काम हाती घेतलं, एक आदर्श गाव निर्माण करायचं. तुम्ही एक आदर्श गाव निर्माण करत असताना कुलकर्णी महोदय एक गोष्ट लक्षात ठेवा की त्या गावात एकही शेतकऱ्याची आत्महत्या झाली नाही पाहिजे, हा आदर्श आपल्याला समोर करायचा. नाही तर याच्या अगोदर आदर्श गावाच्या अनेक योजना आल्या, त्या योजना सफलही झाल्या. संत गाडगे महाराजांच्या नावाने आपण या ठिकाणी योजना काढल्या, तंटमुक्तीच्या नावाने योजना काढल्या, महात्मा गांधींच्या नावाने योजना काढल्या. पण येणाऱ्या काळामध्ये माझ्या शेतकरी बंधू भगिनींना एवढीच विनंती करायची आहे की जीवन संपवण्याचा शेवटचा विचार आपण करू नका, ते जीवनामध्ये बदल करण्याचा विचार तुम्ही करायचं ठरवा. हे सरकार, हे कृषी विभाग, हे आम्ही सर्वजण तुमच्या खांद्याला खांदा लावून सोबत आहोत. वचन देतो की आपल्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडल्याशिवाय एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून कृषी विभागाचा प्रमुख या नात्यानं स्वस्थ बसणार नाही. पुन्हा एकदा गडकरी साहेबांचं स्वागत करतो, थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब. साहेब, आपण ज्या विद्यापीठाकडून, कृषी विभागाकडून ज्या अपेक्षा व्यक्त केल्या त्याच तत्वावरती या विद्यापीठाची कार्यवाही सुरू आहे. आदर्श गाव निर्मितीचा जो संकल्प आपण सांगितला त्यामध्ये आम्ही निश्चितच पुढे जाणार आहोत. वेळेचं भान ठेवता मी माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांना विनंती करतो की आम्हा सर्वांना आपण उद्बोधन करावं, मार्गदर्शन करावं. आदरणीय नामदार नितीनजी गडकरी साहेब. महाराष्ट्राचे लोकप्रिय कृषी मंत्री आदरणीय धनंजय मुंडे, विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित महाराष्ट्राच्या विधानमंडळातील सर्व सन्माननीय आमदारगण, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ संगीताताई, आपल्या विद्यापीठाचे व्हाईस चान्सलर डॉक्टर शरद गडाख, मंचावर उपस्थित सर्व अधिकारीगण आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींना, अतिशय अभिनव असा कार्यक्रम या शिवार योजनेचा आणि 20 एकर जागेमध्ये आपण यशस्वीपणे शेतकऱ्यांना भविष्यात चांगलं उत्पादन मिळावं या दृष्टीने मार्गदर्शन करण्याची जी व्यवस्था केलेली आहे त्याबद्दल मी मनापासून
गडाख साहेबांचं आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आणि विशेषतः विद्यापीठाच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिल आणि सगळे पदाधिकारी त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आपल्या देशामध्ये कृषी क्षेत्राच्या ज्या समस्या आहेत हा देशामध्ये एक सगळ्यात मोठं आव्हान आहे. आपल्या देशामध्ये ज्याला GDP ग्रोथ असं म्हणतो आपण, त्यामध्ये कृषी आणि ग्रामीण क्षेत्रातलं जे GDP कॉन्ट्रीब्युशन आहे ते 12% आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरचं 22 ते 24% आहे आणि सर्व्हिस सेक्टरचं 52 ते 54% आहे. महात्मा गांधी नेहमी असं म्हणायचे की आपला देश गाव, पण 30% लोकसंख्या गाव सोडून शहराकडे आली. ती खुशीने नाही आली, ती मजबुरीतून आली. गावात जेवढे चांगले रस्ते पाहिजे तेवढे रस्ते नाही, प्यायला शुद्ध आणि स्वच्छ पाण्याची उपलब्धता कमी आहे, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, सिंचनाच्या सुविधा नाही, शिक्षणाच्या सुविधा नाही आणि त्यामुळे रोजगार नाही आणि त्यामुळे नाईलाजाने लोक मुंबई, पुणे, बेंगलोर, चेन्नई, हैदराबाद या शहरामध्ये नोकरी करता, व्यवसाय करता तिकडे स्थलांतरित झाले. आणि 1947 पासून आजपर्यंत आपण अनुभव घेतला असेल की कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे, संत्रा, मोसंबी, लिंबू स्वस्त आहे, सरबत महाग आहे, गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किट महाग आहे. म्हणजे शेतमालाची जी किंमत आहे आपण सगळेजण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. आता मुंडे साहेबांनी सांगितलं, तुम्ही पण टाळा वाजवला की शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे. मी पण शेतकरी आहे, भाव मिळाला पाहिजे. पण एक कटू सत्य आहे की भावाचा संबंध डिमांड अँड सप्लायशी आहे. भावाचा संबंध उत्पादन आणि अवेलेबिलिटीशी आहे. भावाचा संबंध जागतिक ग्लोबल इकॉनॉमीशी आहे. तुम्हाला माहिती आहे की आपण तेलबियामध्ये 1.5 लाख कोटी रुपयाचं तेल आयात करतो. कारण काय आहे? कारण मलेशिया आणि इंडोनेशियामधून पाम ऑइल स्वस्तात येतं. सूर्यफूल जे आहे ते युक्रेनमधून येतं. सोयाबीनचं तेल अर्जेंटिनामधून येतं आणि मक्याचं बंपर क्रॉप अमेरिकेमध्ये आहे. त्यामुळे शरद जोशी जे आपल्या शेतकरी संघटनेचे नेते होते त्यांनी खूप चांगलं त्यांचे विचार त्यावेळी मांडून ठेवले होते. ते दुर्दैवाने सुदैवाने काळाच्या ओघात सत्य सिद्ध झालं की आता ग्लोबल इकॉनॉमीमध्ये ज्या प्रमाणामध्ये किमती आहेत त्या ठरणार. भारत सरकारमध्ये डॉक्टर स्वामीनाथन कमिटी ज्यांना आपण स्वामीनाथन ज्यांना श्रद्धांजली वाहिली ते मलाही दिल्लीत भेटले होते. मी त्यांच्या कार्यक्रमाला चेन्नईला गेलो होतो आणि त्यांनी सांगितलं की दरवर्षी MSP बदलली पाहिजे. आम्ही MSP बदलवायचा निर्णय कॅबिनेटमध्ये प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली घेतला. आज परिस्थिती काय आहे? आज MSP जास्त आहे आणि मार्केट प्राइस कमी आहे आणि त्याचा परिणाम असा आहे की भारत सरकारला दरवर्षी 1.5 लाख कोटी रुपये हे शेतकऱ्यांना द्यावे लागतात आणि याचं कारण MSP जास्त आहे आणि मार्केट प्राइस कमी आहे. त्यामुळे मी आता आदरणीय कुलगुरू साहेबांना एक विनंती केली की सगळ्या शेतकऱ्यांकडे मोबाईल फोन आहे. आता तुम्ही एक वेबसाईट उघडा आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि मे महिन्यामध्ये 2 माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा की यावर्षी जागतिक स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर कोणता स्टॉक किती आहे, किती कमी आहे, किती जास्त आहे आणि त्या हिशोबाने क्रॉप पॅटर्न बदलवण्याची गरज आहे. कोणते क्रॉप लावण्यामध्ये, कोणतं वाण लावण्यामध्ये, कोणतं पीक लावण्यामध्ये फायदा आहे आणि कोणतं पीक लावण्यामध्ये सरप्लस झाल्यामुळे नुकसान आहे
याची माहिती जर आपण आपल्या शेतकऱ्यांना विदर्भापुरती जरी विद्यापीठाने दिली तर त्याला हे लक्षात येईल की आपण काय बदल केला पाहिजे. शेतकऱ्यांचा स्वभाव कसा आहे, आमच्या गावामध्ये माझ्या लहानपणी H4 लागला. एका शेतकऱ्याने लावला होता, आम्ही शाळेत होतो, आम्ही ते बघायला गेलो. दुसऱ्या वर्षी अख्ख्या गावाने H4 लावला. एक 5 नंबरची ज्वारी होती ती लागली, ती हायब्रिड ज्वारी आली होती, ती लावली, अख्ख्या गावाने ज्वारी लावली. म्हणजे क्रॉप लावताना आपण जो विचार करतो तो करत नाही. जर आपल्याकडे तुरीचं शॉर्टेज असेल तर तुरी लावल्या पाहिजे, चण्याची शॉर्टेज असेल तर चणा लावला पाहिजे, आपल्याकडे तेलाचं शॉर्टेज असेल तर तेल बिया लावल्या पाहिजे, आपल्याकडे कापसाचं शॉर्टेज असेल तर कापूस लावला पाहिजे. आता विदर्भातल्या कापसाला किंमत का मिळते, कारण विदर्भातला कापूस हा मोठ्या प्रमाणावर जिनिंग प्रेसिंगमधून बांगलादेशमध्ये जातो. आणि बांगलादेशमध्ये कोविडच्या काळामध्ये जगामध्ये रेडीमेड गारमेंट हे बांगलादेशातून होतात, त्याचा धंदा थंडा झाला आणि त्यामुळे विदर्भातला कापूस निर्यात नाही झाला आणि कापसाच्या किमती कमी झाल्या. आता जागतिक बाजारामध्ये जर कापसाची किंमत कमी असेल तर आपल्याला भाव कसा मिळणार, आणि म्हणून आपल्याला लॉजिस्टिक कॉस्ट कमी केली पाहिजे. आपल्या विदर्भातला कापूस जेव्हा बांगलादेशमध्ये जातो, मी शिपिंग मंत्री होतो, तो इथून वर्धेवरून अकोल्यावरून जिनिंग प्रेसिंगवरून ट्रकने जातो JNPT मध्ये ट्रकने. मग जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट तो कंटेनरमध्ये टाकून तिथून जातो कोलंबोला आणि कोलंबोतून जातो ढाक्याला. आणि त्यामुळे आपल्याला एका कंटेनर मागे 2 लाख रुपयाचा खर्च येतो. तुम्हाला माहिती असेल हिंगणघाट तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त कापूस होतो. तिथे जाम नावाचं जे नागपूर चंद्रपूर तिथे एक टेक्सटाईल मिल आहे मोतांची, ते 400 कंटेनर ग्रे क्लॉथ बांगलादेशला पाठवतात. आणि अनेक लोक जिनिंग प्रेसिंगवाले कापसाच्या बेस तयार करून बांगलादेशला पाठवतात. मग मला लक्षात आल्यानंतर मी असं ठरवलं की जर बुलढाणा, अकोला, नागपूर आणि चंद्रपूरमधला काही भाग, वाशिम, अमरावती, यवतमाळ, अकोला या सगळ्यांच्या कापसाला भाव मिळवायचा असेल तर आपण मुंबईतला समुद्र विदर्भात आणला पाहिजे. आणि आज मला सांगताना आनंद होतोय की आता आपण वर्धा जिल्ह्यात सिद्दीला ड्रायपोर्ट पूर्ण केलेला आहे. पुढच्या 3 महिन्यात त्याचं उद्घाटन आहे. आणि याच्यावर मी नवीन उपाय काढला की आता डायरेक्ट रेल्वेने सिंधीवरून आपलं कंटेनर हल्दियाला जाईल, म्हणजे कलकत्त्याला जाईल. आणि बांगलादेशच्या प्रधानमंत्र्यांशी मी चर्चा केली, बांगलादेशच्या मंत्र्यांशी चर्चा केली आणि आता एका बार्जमध्ये 180 कंटेनर टाकून कलकत्त्यामधून डायरेक्ट नदीच्या मार्गाने तो बांगलादेशमध्ये जाईल ढाक्याला. तर एका कंटेनर मागे 1 ते 1.5 लाख रुपये आपला लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल. आपण कॉम्पिटेटिव्ह होऊ आणि विदर्भाच्या कापसाला चांगला भाव मिळेल. आता गुजरातचा कापूस आपल्याला स्पर्धा करणारा होता, पण गुजरातचा कापूस जाण्यामध्ये पर कंटेनर 2 लाख रुपये खर्च आहे, तर विदर्भाचा कापूस जाण्यामध्ये 1 लाख रुपये खर्च आहे. म्हणजे बांगलादेशचा व्यापारी विदर्भातला कापूस जास्त घेईल आणि विदर्भातल्या शेतकऱ्याला भाव मिळेल. अशा अनेक गोष्टी आहेत आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपले धोरण आपल्याला ठरवावे लागतील. आणि म्हणून आज जसं आपण आज या शिवारमध्ये निरनिराळ्या जाती लावल्यात, मलाही पण मार्गदर्शन मिळालं, कारण मी गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही कंटाळून गेलो. माझ्याकडे सोयाबीन लावलं, एकदा 8 क्विंटल झाला आणि आता दरवर्षी 5 नाही तर 6 क्विंटलच होतो. आज जेव्हा मला सांगितलं की 20 क्विंटल झाला, तर मी आता घरी जाऊन माझ्या पत्नीला सांगेन की यांची आपण सीड लावूया, यावेळी बघूया 15-16 क्विंटल होण्याचा प्रयत्न करूया. कापसामध्ये इस्रायलमध्ये एका एकरात 30 क्विंटल कापूस होतो, अमेरिकेत 28 क्विंटल कापूस होतो आणि अकोला जिल्ह्यामध्ये अगदी अकोट तालुक्यामध्ये प्रकाश भाऊ किती क्विंटल कापूस होतो एकरात? मला नाही वाटत 7-8 क्विंटलच्या वरती असेल. आहे का? 15-16 वाले आहे काय? आहेत. इकडे आहे तुमच्याकडे, आमच्याकडे नाही आहे तिकडे लागतो. म्हणजे
आज आपल्याकडे अर्जेंटिनामध्ये एका एकरात 28 क्विंटल सोयाबीन, ब्राझीलमध्ये 26 क्विंटल आणि अमेरिकेमध्ये 28 क्विंटल आणि भारतामध्ये 8-10 क्विंटल. अकोला जिल्ह्यातला माझी माहिती अशी आहे की 6-7 वर्षापूर्वी 12-15 क्विंटलपर्यंत शेतकरी पोहोचले होते. आता हळूहळू कमी होत चालले, आता 7-8 क्विंटलवर आहे. आणि नागपूर उत्पादन वाढवणं, कमीत कमी तेल बियाचं तर शॉर्टेज आहे. मला भुईमुगाचं वाण बघितलं, उन्हाळी भुईमुगाचं फार चांगलं होतं, उत्पादन चांगलं आहे. आणि आपण आपल्या वेबसाईट करून जर शेतकऱ्यांनी उन्हाळी भुईमुग लावला तर मला नक्कीच माहिती आहे की आपल्याला जास्त पैसे मिळणार आहे. परिस्थितीनुरूप, जिल्हानुरूप, डिमांड अँड सप्लाय गृहीत धरून मग तुम्हाला आपलं शेतीचं धोरण आखावं लागेल. मधल्या काळामध्ये मी खारपान पट्ट्यामध्ये इथे आलो होतो, दर्यापूरच्या जवळ, आणि त्याच्यानंतर मी राजस्थानमध्ये होतो. मी हेलिकॉप्टरमधून पाकिस्तानच्या सीमेच्या जवळून त्या गावातून जात होतो. आम्ही एक मोठा रस्ता बांधला आहे ते अमृतसर. मग तू काय केलं म्हटलं? म्हणजे साहेब इथे भयंकर गरिबी आहे, परिस्थिती चांगली नाही आहे, पाण्याची पण कमी आहे. तर त्यांनी काय केलं, त्यांनी आंध्र प्रदेशमधले खासदार, त्यांचा भाऊ अमेरिकेत आहे, त्यांना त्यांच्या थ्रू त्यांनी आपल्या भागामध्ये 2 एकर 5 एकराचे तलाव केले आणि ते खांडपाण पट्ट्यामधलं खारट पाणी तलावात टाकलं. आणि ज्याला प्रॉन्स म्हणतात, झिंगे, गोड्या पाण्यातले झिंगे आणि खाऱ्या पाण्यातले झिंगे. आपल्या इथे देशामध्ये 1200 रुपये 1500 रुपये फार टेस्टी आहेत, लोकांमध्ये लोकप्रिय. मी तर काही खात नाही, पण धनंजयला माहितीच प्रॉन्स. 6000 रुपये किलो भाव आहे. तर मी ठरवलं की या खानपान पट्ट्यामध्ये आपण झिंग्याची शेती केली तर इथला शेतकरी करोडपती होईल. ज्यांनी झिंगे लावले राजस्थानमध्ये ते एका एकरात 30 लाख रुपये कमवून आले आहेत. तर मी त्यांना बोलवलं अमेरिकेत, आणि ते आणि त्यांचे जे MP होते त्यांना दोघांना बोलवलं. दिल्लीमध्ये चर्चा झाली, ॲग्रोव्हिजनचे आमचे लोक होते. आणि आता आम्ही सुधीर मुनगंटीवार मत्स्यमंत्री आहेत त्यांनाही पत्र दिलं, आणि व्हेटरनरी युनिव्हर्सिटीचे जे व्हाईस चान्सलर त्यांनाही बोलवलं. आणि मी त्यांना सांगितलं की आपल्याला विदर्भात खानपान पट्ट्यामध्ये खारट पाण्यामधल्या झिंग्याचं उत्पादन वाढवायचं आहे. त्याचं प्रोसेसिंग, पॅकेजिंग आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून आज कसं आहे की आमचं प्रेम वाणावर नाही, गडाख साहेब, आमचं प्रेम पिकावर नाही, आमचं प्रेम पैशावर आहे. तुम्ही मला एकरी जास्त फायदा जे सांगाल मिळवून देईल ते पीक आम्ही लावू. उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादनाची किंमत जास्त मिळाली पाहिजे आणि मार्जिन ऑफ प्रॉफिट शेतकऱ्याची वाढली पाहिजे, तेव्हा शेतकरी संपन्न होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये झिंगे असतील तर झिंगे लावू. तर मी आता प्रकाश भाऊ, तुम्ही सगळे या खानपान पट्ट्यातले आमदार, नेते मंडळी आणि 200-250 शेतकरी, आपण ॲग्रोव्हिजनने सेमिनार ठेवला आहे. ते अमेरिकन कंपनीला बोलावलं आहे. 5000 कोटी रुपये त्यांनी राजस्थानमध्ये इन्व्हेस्ट केले आहे. तो म्हणाला मी तुमच्याकरता येतो, इथे मी पण करीन, तुमच्याकडे तलाव बांधू. आणि आता 30 लाख नाही पण 15 लाख रुपये जरी एकरी मिळाले तर तुम्ही कशाला बसता असे म्हणून, तुम्ही हवे तर चालणार आहोत. आणि डॉलरमध्ये उत्पन्न. आणि मी जे केवळ नेता म्हणून नाही बोलत, मी स्वतः सगळे प्रयोग करतो. मी तर शाकाहारी आहे भयंकर, म्हणजे मी काही खात नाही. पण आता माझ्या मुलाचं एक्सपोर्ट इम्पोर्टचं काम आहे, त्याला 30 कंटेनर फिशचा ऑर्डर मिळाला सर्बियाचा. तो मला विचारायला आला की हे करू की नाही करू. म्हटलं धंदा आहे, कर. आणि आता गोव्यातल्या देसाई नावाच्या कंपनीकडनं त्यांनी 30 कंटेनर फिश घेतलं आणि ते एक्सपोर्ट सुरू आहे. विदर्भातल्या शेतकऱ्याचा माल कसा एक्सपोर्ट होईल?
आमच्याकडे वर्धा जिल्ह्याला एक प्रकल्प आहे, शेतकऱ्यांची आम्ही फॉर्मर प्रोड्यूस कंपनी केली आणि 22 कंटेनर भाज्या अमेरिका आणि कॅनडाला देतो आणि त्या भाज्या 1 वर्ष ताज्या राहतात। माझी धनंजय मुंडे साहेबांना विनंती आहे की विशेषतः जे IQF आहे, प्री कुलिंग प्लांट आणि कोल्ड स्टोरेज, याच्यामध्ये आपलं वीज मंडळ कमर्शियल रेट लावतं। आता शेतकरी 12 रुपये युनिटकडून पैसे देणार आहे, त्यामुळे आपण आपल्या गोडाऊनच्या वरती रूफटॉप सोलर लावायचं आणि गोडाऊन तयार करायचं। या ठिकाणी मी परवा बुलढाणा जिल्ह्यात आलो होतो। बुलढाणा अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या चांडक साहेबांनी विदर्भातल्या कानाकोपऱ्यात आणि महाराष्ट्रात गोडाऊन टाकले, करोडो रुपयाची प्रॉपर्टी उभी केली, शेतकऱ्यांचाही फायदा झाला। त्यांनी त्या भागात शाळा उघडल्या, म्हणजे गोडाऊन टाकून एक संस्था किती चांगलं काम करू शकते ते उदाहरण होतं। ज्यामुळे शेतकऱ्याचा फायदा होईल ते केलं पाहिजे आणि त्यामुळे मी गेल्या 22 वर्षापासून सांगतो की आता गहू, तांदूळ, ज्वारी, मका लावून आपलं भविष्य बदलेल, याच्यावर माझा तरी विश्वास आहे। भाव जास्त मिळतो जेव्हा उत्पादन कमी असतं, उत्पादन जास्त मिळतं तेव्हा भाव कमी असतो आणि म्हणून आपण आता डायव्हर्सिफिकेशन ऑफ ॲग्रिकल्चर टुवर्ड एनर्जी आणि पॉवर सेक्टर केलं पाहिजे। मी बोलता बरंच बोलत राहिलो, 20 वर्ष लोकांनी विश्वास ठेवला, आता सगळं झालं। आता शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इथेनॉलवर बसेस चालायला लागल्या, आता या इथेनॉलवर स्कूटर चालायला लागली, मोटरसायकल चालायला लागली, ऑटो रिक्षा चालायला लागली। टोमॅटोची परवा मी इनोवा गाडी लॉन्च केली, इथेनॉलचा भाव 60 रुपये, पेट्रोलचा भाव 120 रुपये आणि ती आणि आता माझ्याकडे मी 2 लाख लिटर इथेनॉल पर डे तयार करतो। तुमच्या सगळ्या अकोल्यामध्ये जेवढ्या लोकांच्याकडे पेट्रोलच्या गाड्या असतील, स्कूटर आणि मोटरसायकल आणि कार, त्या सगळ्यांच्या मध्ये आम्ही तयार केलेलं 10% इथेनॉल टाकलं। त्यामुळे शेतकरी आता अन्नदाता ऊर्जादाता झाला पाहिजे। आता शेतकऱ्यांनी बिटुमिन तयार केलं, या उत्तर भारतामध्ये परळी म्हणतात, पंजाब आणि हरियाणा, राईस स्ट्रॉ, तणस, ते जाळतात, त्याच्यामुळे पोल्युशन व्हायचं। आणि आता इंडियन ऑइलला आम्ही प्रयत्न होऊन एक पानिपतला प्रयोग सुरू झाला, 1 लाख लिटर इथेनॉल पर डे आणि 150 टन बायो बिटुमिन। मी व्हाईस चान्सलर साहेबांना विनंती करेन की डेहराडून इन्स्टिट्यूट आणि सेंट्रल रिसर्च ऑर्गनायझेशन सायंटिस्टला आपण बोलवा, मी त्यांना यायला लावतो। छोटंसं युनिट आहे 30 लाखाचं, कॉटन स्ट्रॉ, पराठ्या, तुराट्या, सगळ्या कचाट टाकून डांबर बनवा। हा तुमच्या PKV समोर रस्ता बनला आहे, हे डांबर इम्पोर्टेड आहे। आपण 80 लाख टन डांबर आपल्याला लागतं, 50 लाख टन इंडियन रिफायनरी देते आणि 30 लाख टन आपण इम्पोर्ट करतो। जर 30 लाख टन आपल्या शेतकऱ्यांनी तयार केलं तर ऊर्जादाता, अन्नदाता, ऊर्जादाता, डांबरदाता। आणि आता काय झालं माहिती आहे तुम्हाला, आता शेतकरी हवाई इंधन दाता, विमानं चालणार आहे, चालले। इंडियन ऑइलने पानिपतला टाकला आणि आता येणाऱ्या काळात इंडिगो पासून सगळ्या विमानामध्ये शेतकऱ्यांनी तयार केलेलं 5% इंधन हे एव्हिएशन फ्युएल म्हणून चालणार आहे। मी बांबू पासून इथेनॉल बनवण्याचा आग्रह केला, नुमारीगड म्हणून आपल्या आसाममध्ये आहे, त्यांनी बांबू पासून इथेनॉल बनवलं। मी धनंजय मुंडे साहेबांना धन्यवाद देईन, पाशा पटेलला मी सांगितलं की तू बांबूचा प्रचार कर। साहेब आता बांबूचं मी 3 mm आणि 20 mm चे तुकडे तयार करून धुऱ्यावर बांबू लावायचा आणि तो पाऊच 4000 रुपये टनाने द्यायचा आणि पॉवरमध्ये व्हाईट कोल म्हणून वापरायचा प्रयोग सुरू केला। तो जर यशस्वी झाला तर जवळपास एक 50,000 कोटी रुपयाची नवीन इंडस्ट्री आपल्या विदर्भात तयार होईल आणि शेतकऱ्याला किंमत मिळेल। हे शक्य आहे। मी जे सांगतो त्याच्यावर विश्वास ठेवा। मी जे 40 वर्षात बोललो ती एक गोष्ट सिद्ध झालेली आहे। हे कोणी पत्रकार मला प्रश्न विचारतात, मी जे बोललो ते झालं नाही असं याच्यावर एकही नाही। माझ्यावर विश्वास ठेवा। अन्नदाता, ऊर्जादाता, बिटुमिन दाता आणि हवाई इंधन दाता आणि आता ग्रीन हायड्रोजन आला आहे।
विद्यापीठाने आणि आपल्या सायंटिस्टनी 50 वर्ष दूरचा विचार केला पाहिजे. माझ्याकडे गाडी आहे हायड्रोजनवर चालणारी, मर्सिडीज पेक्षा चांगली आहे म्हणून सगळ्या मुख्य योगीजी आले, तेजस्वी यादव आले. मी म्हटलं तुम्ही हे सुरू करा. आणि सगळी त्यांनी काय म्हणावं, हे तो मर्सिडीज से भी अच्छी आहे, दिल्लीमध्ये आहे, ज्याचा विश्वास आहे ते येऊन ना दिल्लीला, मी त्यांना चक्कर देऊन दिली. हायड्रोजनवर चालणारी. आणि हायड्रोजन किती प्रकारचा आहे, कोळशापासून तयार होतो तो ब्लॅक हायड्रोजन, पेट्रोलियम पासून तयार होतो ब्राऊन हायड्रोजन, आणि जो कचाटापासून पराठ्या तुराट्या राईस स्ट्रॉ याच्यापासून तयार होतो तो, आणि पाण्यापासून तयार होतो ग्रीन हायड्रोजन. आपला देश इलेक्ट्रोलायझरचा जगातला सगळ्यात नंबर 1चा मॅन्युफॅक्चरिंग देश आहे. आणि आपल्या देशात पाणी आहे, विद्यापीठात पाणी आहे. या रोडच्या बाजूला अर्धा एकर जागा घेऊन एक रूफटॉप गोडाऊन टाकलं धान्याचं, आणि वरती सोलर लावला आणि इलेक्ट्रोलायझर लावलं का हायड्रोजन तयार झाला. एक पंपिंग स्टेशन लावला की येणाऱ्या काळामध्ये जगात आता पेट्रोल डिझेल राहणार नाही, तर विमानं, रेल्वे, केमिकल इंडस्ट्री, स्टील इंडस्ट्री, ट्रक, बसेस, कार या सगळ्या हायड्रोजनवर चालणार आहे. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. मी आत्ताच लॉन्च केली प्रदर्शनामध्ये मशिनरी पण आली आता वॉल्वोची. आणि जर शेतकरी हा हायड्रोजन तयार करायला झाला तर त्याचं एका शेतकऱ्याला 10 एकरामध्ये 1 ते 1.5 कोटी रुपये वर्षाचा फायदा होईल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग करणं. आता मी आता साहेबांना सांगितलं की आमच्याकडे 5000 एकरवर आम्ही उसावर ड्रोननी स्प्रेइंग केलं. पहिले आम्ही 4 पोते युरिया एकरी उसाकरता वापरत होतो, आता 2 बॉटल नॅनो युरिया वापरला. 1 बॉटल बरोबर 1 बोरा युरिया, तर 2 बोरे कमी झाले. आता मिश्र खतामध्ये नॅनो युरिया आला. आणि जेव्हा आपण युरिया फेकतो तेव्हा 75% युरिया हा वेस्ट होतो आणि 25% प्लांटला जातो. पण जेव्हा ड्रोनने स्प्रेइंग करतो तेव्हा 75% प्लांटला जातो आणि 25% वेस्ट होतो. त्यामुळे फॉर्मर प्रोड्यूस कंपन्या काढल्या पाहिजे. आपण नवीन मशिनरी आपण वापरली पाहिजे, प्रोडक्शन कॉस्ट कमी केली पाहिजे. आता मदर डेअरी आपल्याकडे आणली, 450 कोटी रुपये आता मंजूर झाले आहे. नागपूरला मोठा प्लांट होणार, अकोला देखील मदर डेअरीच्या क्षेत्रात आहे, बुलढाणाही पण आहे. आणि आपल्याकडे गाईचं दूध किती आहे. मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा मी डेअरी सांभाळायचो. मी फेल झालो साहेब. जेव्हा गाय गरम झाली तेव्हा साल मिळत नव्हता आणि डॉक्टर गावात राहत नव्हता. गाय थंडी झाली का डॉक्टर यायचा. म्हणजे म्हैस गरम झाली तर हेला गरम नव्हता होत, हेला गरम झाला तर म्हैस गरम नव्हती होत, आणि डॉक्टरकडे जातं तर डॉक्टर गावात राहत नव्हता. पुरे डेअरी लंबी झाली, सगळे जनावर विकले आणि लंबे केले. आता एम्ब्रिओ ट्रान्सफर आपण आणला. मी आपल्या युनिव्हर्सिटीत वेटरनरीत आम्ही आणलं की ब्राझीलमध्ये 1952 साली गेलेली गीर गायची गाय 60 लिटर दूध देते. आणि तिचा जो मुलगा होता सांड बुल, त्याचं नाव होता टोरॅन्डो. त्याचं जे सिमेंस होतं ते देशातल्या 2 लिटरच्या गाईला दिलं तर आता बेटी बचाव अभियान सारखं गोरी बचाव अभियान करायची गरज नाही. 100% टेक्नॉलॉजी आहे, गोरीच होईल. आणि ती गोरी 20 ते 25 लिटरची होईल आणि देशी होईल. जर तुम्ही 3 वेतामध्ये जर्सी आणि जेवढ्या या विदेशातल्या नसल आहेत त्यांना जर तुम्ही गीरचं इंजेक्शन दिलं, सिमेंस दिलं, तर 3 वेतामध्ये त्याही भारतीय होते. घरवापसी कार्यक्रम. आणि एवढंच नाही तर आता एम्ब्रिओ ट्रान्सफर आला. त्या बोरवा मंजुला यांची वेटरनरीची जागा आहे तिथे. त्यांना मी पण सांगेन आपणही प्रयत्न करा की इथे ॲनिमल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करा आणि या आसपासच्या गावातल्या 2-2 लिटरच्या गायी ॲडमिट करा आणि त्यांचा एम्ब्रिओ ट्रान्सफर करा. आणि त्यांना ज्या गाईचं दूध 50 लिटरच्या वरती आहे तिच्यापासून झालेल्या सांडचं सिमेंस द्या. आणि 25 लिटरच्या गायी जर सगळ्या तयार झाल्या विदर्भात तर मला वाटतं केवढी मोठी क्रांती होईल. दुसरा दोष देऊन नाही जाणार. अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यात 40 लाख लिटर दूध होतं. सांगली जिल्ह्यामध्ये 35 लाख लिटर दूध होतं. पुणे जिल्ह्यामध्ये 30 लाख लिटर होतं. आणि अख्ख्या विदर्भामध्ये
10 लाख लिटर होत नाही, याला कोण जबाबदार आहे? दुसऱ्याला दोष देऊन होणार नाही. आपल्याला चांगल्या नसलेल्या गायी आणल्या पाहिजे. फिशिंगचं जसं म्हटलं त्याचा नवीन प्रयोग केला पाहिजे. विशेषतः पाण्याच्या बाबतीमध्ये मी धन्यवाद देईन की एकही पैसा खर्च न करता पाण्याचं चांगलं काम विद्यापीठात झालं. मला आज आकडेवारी बघून खूप आनंद झाला की 40 तळे निर्माण करायचा नियोजन केलं होतं. 2818 TCM पाणी 1000 क्युबिक मीटर जलसाठा निर्माण करण्याचं प्रस्तावित होतं. जवळपास सगळी कामं पूर्ण झाली. हे जर विद्यापीठाने केलं असतं तर 50 कोटी रुपयाचा खर्च झाला असता, पण हे सगळी कामं फुकट झाली. हा जो रस्ता बनला त्या रस्त्याकरता मुरुम इथून नेला म्हणजे रस्तेवालाही खुश, मुरुमवाल्यालाही कमी पैशात ट्रान्सपोर्ट कॉस्ट कमी आणि इकडनं विद्यापीठाला फुकटात तलाव मिळाला. आणि आज जलसंवर्धनामध्ये VD पाटील नावाचे आमचे अधिकारी होते, रिटायर्ड झाले. त्यांनी खूप चांगलं काम केलं. धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा. गावातलं पाणी गावात, घरातलं पाणी घरात आणि शेतातलं पाणी शेतात. मी माझ्या अनुभवातून सांगतो. आमच्याकडे 1.5 तास फक्त पंप चालायचा, पाणीच नव्हतं. मी नाल्याचं खोलीकरण केलं, नदीचं खोलीकरण केलं. आता माझ्याकडे 24 तास पाणी चालतं आणि भारत सरकारच्या योजनेतून 3 विहिरीवर 7.5 हॉर्स पॉवरचे 3 सोलर पंप बसवले. कारण केव्हा वीज जाईल काय भरोसा नाही. आणि आता माझ्याकडे पूर्ण 60 एकराचं इरिगेशन आहे. आणि या तलावामुळे आणि आता VC साहेबांनी आपल्याला विनंती केली आहे की तलाव एकमेकाला जोडण्याकरता बहुतेक ते पैसे मागतात आहे. ते जर मिळालं तर 350-400 एकर इरिगेशन जे व्हायचं ते आता 6000 एकरमध्ये होईल. म्हणजे केवढं मोठं काम आहे. माझी मुंडे साहेबांना विनंती आहे की तुम्ही विद्यापीठांना प्रायव्हेट सेक्टरशी जॉईंट व्हेंचर करण्याची अनुमती द्या. त्यांच्या सीडचं ब्रँडिंग तयार करा, त्यातून पैसा कमवू द्या. मी एकदा विधानमंडळात बोललो, माझ्यावर लोक नाराज झाले होते. आता काय मी हा सल्ला देत नाही, तर मीच विलन बनेन. मी त्यावेळी मनोहर जोशींना म्हटलं की कृषी विद्यापीठाचा ग्रँट बंद करा आणि त्यांना सांगा की अर्धे जमीन सीड प्लॉट करता वापरा, पैसे कमवा आणि तुमचा पगार त्याच्यातून काढा. 5वा आयोग, 6वं आयोग, 7वा आयोग, तुम्हाला आयोगचे आयोगच देत राहा. पण शेतकऱ्याचं काय? तुम्ही टाळा वाजवता पण ते प्राध्यापक माझ्यावर नाराज होतील ना. तुम्ही कमवा आणि आम्हालाही कमवू द्या. म्हणून येणाऱ्या काळामध्ये प्रोफेशनल अप्रोचमध्ये विद्यापीठाचं अर्थशास्त्र बदलवण्याची गरज आहे. आणि मला विश्वास आहे की पाण्याच्या बाबतीतही पण नक्कीच जास्तीत जास्त पायलट प्रोजेक्ट टाकून लोकांचं मार्गदर्शन विद्यापीठ करेल. मला खूप आनंद आहे की पंजाबराव देशमुखांच्या नावाने विद्यापीठाला, आमच्या नागपूरच्या विद्यापीठाच्या जागेवर आम्ही 300 कोटी रुपये खर्च करून जागतिक दर्जाचं ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर बांधतोय. पुढल्या 3 महिन्यात त्याचं भूमिपूजन होणार आहे. देवेंद्रजी आणि मुंडे साहेबांना त्या कार्यक्रमाला बोलवू आणि हे जागतिक दर्जाचं केंद्र डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या नावाने राहणार. साहेब, मी महाराष्ट्रातला एकमेव खासदार आहे की ज्यांनी पंजाबराव कृषी विद्यापीठाला आपल्या खासदार फंडातून पहिले 50 लाख दिले आणि आता 50 लाख 1 कोटी रुपये दिले नर्सरी उघडण्याकरता. आणि आम्ही त्या ठिकाणी सुंदर फुलाची झाडं, कमळाची सगळी झाडाची नर्सरी तयार केली. तुमच्या लोकांनी चांगलं काम केलं. जे चांगलं आहे ते चांगलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सह्याद्री फार्म विलास शिंदे 1500 कोटी रुपयाची द्राक्ष त्यांनी निर्यात केली. त्यांनी द्राक्षाच्या जाती आणल्या विदेशातून, त्या संशोधन केल्या आणि आता संत्र्याची आणल्या नेदरलँडमधून. आणि येणाऱ्या काळामध्ये इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च स्कीम आणि सक्सेसफुल प्रॅक्टिसेस याला आपण नॉलेज म्हणतो. आणि कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ हे आपलं भविष्य आहे. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग करून 21व्या शतकातलं सुखी, समृद्ध, संपन्न शेतकरी कसा होईल, केवळ स्मार्ट सिटीज नाही तर स्मार्ट विलेजेस कशा तयार होतील आणि 12% जे आपलं GDP ग्रोथमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे ते 24% कसं जाईल याचा 40-50 वर्षाचा विचार करून धोरणं आखण्याची गरज आहे.
विद्यापीठं त्या दृष्टीने नक्की प्रयत्नशील आहेत आणि त्याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं म्हणून त्यांनी अतिशय चांगलं पायलट प्रोजेक्ट अलग अलग जातीचे आणि निरनिराळ्या पिकाचे आपल्या सगळ्यांना त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलं. यातून प्रेरणा घेऊन अनेक शेतकरी समृद्ध आणि संपन्न होतील आणि हेच खरं विद्यापीठाचं यश आहे की त्यांच्या संशोधनातून त्या भागातले शेतकरी समृद्ध संपन्न झाले, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या, शेतकरी आर्थिकदृष्ट्या संपन्न झाले. तर खऱ्या अर्थाने पंजाबराव देशमुखांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालं असं म्हणता येईल. मी पुन्हा एकदा गडाख साहेबांना, त्यांच्या सहकाऱ्यांना आणि विद्यापीठाला मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. नमस्कार.